कशा आहे मंडळी? काय चाललंय? नाईट वॉक चालली आमची. ही माझी बेस्ट फ्रेंड आहे बघा, समोर चालली. हे नाही ना, चल इकडे. हे बघा, ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही नाईट वॉकला आलेलो आहे. जवळच राहते माझ्या. काय वाटतं ब्लॉगमध्ये येऊन आमच्या? मला काहीच वाटत नाही. ही माझी खूप खूप क्लोज फ्रेंड आहे. हिचं पण यूट्यूब चॅनल आहे. काय नाव आहे? हे असं आमचं चालू असतं. म्हणजे आम्ही खरं म्हणायचं म्हणलं तर ही आमची मैत्री आणि आमचं असं आहे, तुम्ही बघू शकता. आणि रात्रीचे माहिती आहे का किती वाजले तुम्हाला सांगते मी. किती वाजता? 11 वाजता आहे. नेहमी रात्रीचे 11 वाजता रोडवरती फिरतोय. कसं 11 वाजेपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर आम्हाला परमिशन असते बाहेर जायची, म्हणून हे ठीक आहे. हे बघा, आम्हाला त्यामुळे तसं नाही, आम्हाला 11 वाजेपर्यंत पण नाही, 10 वाजेपर्यंत नाही, पण आम्ही बळजबरी फिरतोच. तर असे आम्ही थोडे ते बिनलाजे टाईपमध्ये लोक आहेत, म्हणून त्याच्या आमचे पॅरेंट्स आम्हाला खूप ओरडतात. घरी गेलं की तुम्हाला कळत नाही का टायमिंग काय काय नाही, सगळं खूप ओरडतात. पण थोडं आपलं लाईफमध्ये एन्जॉय, आपली थोडीशी लाईफ, आपलं थोडंसं वर्किंग डेपासून वेळ काढून आपण बेस्ट फ्रेंड जवळ राहण्याचा हा फायदा असतो गाईस. तुम्ही कधी पण कुठेही जाऊ शकता, तुम्हाला परमिशनही देतात. हम दोनों बेस्ट फ्रेंड आहे ना, इसलिए ही माझ्याशिवाय नाही जाऊ शकत आणि मी हिच्याशिवाय नाही जाऊ शकत. काही काढ नाही करते ना. दोघी सिंगल असल्यावर मग काय करणार आहे? आमच्याशिवाय आम्हाला घेऊन जाणारे कोणीच नाही, आम्ही दोघीच आहे. बघा आम्ही केवढे सिंगल आहे, म्हणून रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत फिरतच राहतात. कसं वाटलं असं आम्हाला सांगा, आमच्याशी गप्पा मारून आणि आमचा ब्लॉग बघून. तर लोक थोडे थोडे येत आहेत, सुट्ट्या लागल्या आहेत ना, मग आता आमच्या बाजूला लॉज वगैरे पण आहे, त्याच्यामुळे येणार जाणार लॉजिंगवाले लोक पण असतात ना, त्याच्यामुळे येतात जातात. आंटीज वगैरे आजूबाजूच्या सगळे. आता अंधार येईल, ते लाईट नाही एवढा. चलो बाय गाईज, गुड नाईट, टेक केअर. नाईट. सारंगे गाईज. बाय. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करा. चलो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.